सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 12. तुम्हाला रामनामच सांगणार आहे. गोव्याचे श्रीयुत नागेश अनंत नाईक हे स्वामी स्वरूपानंदांचे परमभक्त. एकदा श्रीयुत नाईक आपले एक मित्र प्राध्यापक तळवलीकर यांना घेऊन स्वामी दर्शनासाठी म्हणून पावस मुक्कामी आले होते. मी स्वतः त्यावेळेस पावसलाच होतो. प्राध्यापक तळवलीकर यांनी पूर्वीची सर्व हकीकत मला रात्री आश्रमातच सांगितली होती. प्राध्यापक तळवलीकर यांना अगदी लहानपणीच मातृपितृवियोग होता. त्यांचं पालनपोषण त्यांच्या वृद्ध आजीनं केलं होतं. गोव्यात देवदेवस्कीचे प्रकार जास्त म्हणून तळवलीकर यांच्या आजीनं त्यांना अगदी लहानपणीच सांगितलं होतं, बाळ, रात्री राम नाम घेत जा, तुझं राम रक्षण करील. आजीची आज्ञा आणि प्रेम म्हणून तळवलीकर लहानपणापासूनच नित्यनेमे रामनाम घेत असत. पुढे त्यांची वृद्ध आजी निवर्तली. त्यानंतर तळवलीकर मोठे प्राध्यापक झाले, भरभराटीला आले, म्हणून त्यांची रामनामावर आणि रामभक्तीवर विशेष श्रद्धा होती. ह्या सर्व पार्श्वभूमीवर गोव्याहून निघतानाच त्यांनी श्रीयुत नाईक यांना असं सांगितलं होतं, तुमचं सोहम वगैरे काय असावयाचं ते असो, मी मात्र रामनाम सोडणार नाही. सकाळी तळवलीकर स्वामीजींच्या खोलीत दर्शनास म्हणून गेले. स्वामींनी आपली संजीवनी गाथा त्यांना प्रसाद भेट म्हणून दिली आणि हा अभंग वाचण्यास सांगितला. तो अभंग असा होता, श्वासोच्छ्वासी देख राम नाम जप, होता आपोआप अखंडित, तेथे रात्र तिनी ठेवी अनुसंधान, सोडून मी पण सोहम भावे, रामनामी चित्त रंगता स्वानंदे, सुखे हाता चढे तत्वबोध, होता तत्वबोध लाभे परशांती, जीवासी विश्रांती स्वामी म्हणे. प्राध्यापक तळवलीकर यांनी हा अभंग वाचला. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. त्यांनी स्वामीजींना प्रणिपात केला. स्वामीजींनी आशीर्वाद देत त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला असं रामनामच सांगणार आहे. प्राध्यापक तळवलीकर यांना नंतर स्वामींनी अनुग्रह दिला आणि त्याच दिवशी गोव्याचा हा रामभक्त पावसच्या रामाचा भक्त झाला. यानंतरचा प्रसंग, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. श्रीयुत बाबालाल पठाण हे एक मुसलमान धर्मी स्वामी भक्त मल्हारपेठ, जिल्हा सातारा इथं असतात. 1962 पासून ते पावस मुक्कामी परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांकडे येत असत. हे मुसलमान गृहस्थ आणि पावसला इतक्या भक्तिभावे येतात म्हणून मला प्रथमपासूनच मोठं कुतूहल वाटत होतं. पुढे बाबालाल आणि माझी मैत्री जमली. स्वामींना त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून अर्पण केली. ह्या स्वामी भक्तानं ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत इत्यादी पारमार्थिक ग्रंथ वाचले आहेत अशी मला माहिती समजली होती. पावसला माझी आणि श्रीयुत पठाण यांची अनेक वेळा एकत्र गाठ पडत असे. तशाच एका वेळची ही गोष्ट.
एकदा असाच देसायांच्या ओटीवर बसलो होतो. शेजारी पठाण पण परमपूज्य स्वामीजींचं दर्शन वगैरे आटोपून माझ्याजवळ बसला होता. पठाण मला म्हणाला, नित्यपाठातील एका ओवीचा अर्थ मला माझ्या दृष्टीनं सांगता का? मी म्हणालो, मी काही ज्ञानी नाही, त्यातून ओटीवर तर मुळीच नाही. परंतु माझं हे म्हणणं ऐकून सुद्धा पठाणानं ती ओवी उच्चारली आणि मला अर्थ विचारला होता. ती ओवी अशी, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. पठाण पडला परधर्मी गृहस्थ आणि अर्थ विचारतो या ओवीचा. मला म्हणतो, माझा धर्म काय? ह्या ओवीचा अर्थ माझ्या दृष्टीनं मी कसा लावू? प्रश्न मोठा कठीण होता. मी जरा बिचकलोच. म्हटलं, मला त्या दृष्टीनं अर्थ तुला सांगता नाही येणार. तू असं कर, डॉक्टर मीराशींना विचार. आमचं हे बोलणं संपलं होतं आणि खोलीत परमपूज्य स्वामींना ते समजलं होतं. आतून डॉक्टर मीराशी बाहेर आले आणि पठाणाला म्हणाले, स्वामी सांगतायत, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वतःच्या निजस्वरूपात राहणं, स्वस्वरूपी राहणं हाच आता तुमचा स्वधर्म. मग वरचा धर्म काही का असेना. स्वामींनी दिलेलं हे उत्तर ऐकून पठाण आनंदित झाला. मला पण मोठा आनंद झाला. त्या उत्तराला तोड नव्हती. आम्ही सर्व कसे अगदी गप्प बसलो. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 12वा. उद्या ऐकूया याचा भाग 13वा. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.